नमस्कार मित्रांनो, कसे आहेत? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे मित्रांनो. आज मी एवढे दिवस तुम्हाला फणस, अखंड फणस दाखवत होते, पण आज तुम्हाला हा कापलेला फणस दाखवते, कारण त्याच्यामध्ये कशा प्रकारचे गरे असतात ना ते तुम्हाला दाखवते. तर हे फणस खूप म्हणजे याच्यामध्ये कॅल्शियम पण खूप मोठ्या प्रमाणात असतं, पौष्टिक आहे. आणि विशेष म्हणजे हे फळं ही या सीझनला पर्यंत आपल्याला खायला मिळतात, तर यांचे उपकारच मानायला पाहिजेत. तर मित्रांनो, म्हाताऱ्या माणसांनी ही झाडं लावलेली असतात आणि आजी आजोबांनी लावलेली असतात, तर ती नातवंडांना खायला मिळत असतात. तर ही एक मोठी एक देणगी असते. ते असं बघत नाही मी फणस लावला आहे पण मला खायला मिळणार नाही आणि माझ्या नातवाला खायला मिळेल, पण त्यांचं मन एवढं मोठं असते म्हाताऱ्या माणसांचं, आजी आजोबांचं. मला नाही भेटलं खायला तरी काय नाही, माझे नातू खातील. परंतु आज नातवांची परिस्थिती अशी आहे की नातू आजी आजोबांना सोडून त्यांच्या बाबांबरोबर कुठेतरी बाहेर निघून जातात. आजी आजोबा बिचारे गावाला खेड्याला राहून जातात. अशी प्रेमळ माणसं होऊन गेली आणि असतील थोडीफार बिचारे, तर त्यांची सेवा जरूर करा तुम्ही, कारण हा त्यांनी केलेली ही सेवा आणि आपण खातो त्यांचा हा मेवा. हे फणसाचे घरे या मेवाच्या रूपाने. पूर्वीच्या काही लोकांचे आणि संतांचं पण हेच म्हण आहे की जया अंगी काटे त्यात अमृताचे साठे. असे हे अमृताचे साठे आपल्याला हे बघायला मिळतात. अतिशय गोड हा असा फळ आहे आणि या गोड फळामध्ये हे घरे असतात. तर मित्रांनो, हे फणस तुम्ही जरूर खाऊन बघायचे आहेत, छान लागतात. असे खोलल्यानंतर बघा चाफ्याच्या फुलासारखं दिसतं हे पिवळं धमक, आणि त्याच्यामध्ये ही आणि ही बघा ही छानपैकी ही बी आहे त्याच्यामध्ये. ह्या बिया आपण उकडवून पण खातो आणि भाजून सुद्धा खातात. वालाच्या भाजीमध्ये हे उकडवून हे साल असतं, वरचं टरफल असतं, ते काढून टाकायचं आणि त्याची भाजी बनवायची. अतिशय भाजी छान लागते. थोडंसं खोबरं कोथिंबीर घाला. आणि मित्रांनो, तुम्हाला एक वैशिष्ट्य सांगते याचं. खूप फणस, आता आपण एखादा फणसाचा गरा घातला तोंडामध्ये, तो आपल्याला खाऊसा वाटतं, त्याच्यानंतर आपण सतत टाकत असतो तोंडामध्ये, नाही आवडला. मग हे भरपूर खाल्ल्यानंतर मग काही वेळेला पोटाला आपल्याला तृप्ती येऊनही खात असतो ना, त्याच्यामुळे मग ते हे थोडासा त्रास होऊ शकतो. म्हणून तो होऊ नये म्हणून ह्याची एक बी असते, ही बी असते, ती एक चावून खाऊन जायची, मग ती बाधत नाही आपल्या पोटाला. ही बी असं सोलून टरफलवरचं काढून कच्चीच खाऊन जायची का आपल्याला ती बाधत नाही, हे आजी आजोबांनी सांगितलेलं आहे. तर मित्रांनो, हा असा फणस असतो कापल्यानंतर. हे चीक बघा त्याचं, हे चीक आहे, हे कॅल्शियमच असतं त्याचं. हे कॅल्शियमसुद्धा आपल्याला मिळतात ह्याच्यानं, विटॅमिन भरपूर प्रमाणात मिळतात. आणि एकदा लावल्यानंतर त्याला जास्त मेहनत पण नाही, कुंपणाला लावून ठेवून द्यायचं, लावायचं पण नाही. हे असं शास्त्र आहे असं सांगतात ते, हे ह्या बिया अशा फेकून द्यायच्या, अशा टाकून दिल्यानं जमिनीवर जिथे लावायचे आहेत, जिथे आपल्याला ते झाड हवं असेल त्या जागी अशा टाकून द्यायचं. टाकल्यानंतर ते आपोआप रुजतात आणि मग त्या नातवांनाच खायला मिळतात. आजी आजोबा असेपर्यंत ते येतात, मोठी वाढ होती तेवढ्यात त्याची, आणि नंतर मग नातू खात असतो. त्या नातवांसाठी एवढी मेहनत करत असतात आजी आजोबा, तर त्यांची सेवा तुम्ही कराच, कारण हे अमृताचे घरे आहेत. हे अमृताचे घरे आपल्याला आजी आजोबांचा हा ठेवा आहे, तर हे आपण जपलं पाहिजे. आणि आपण नाही लावलं तर मग त्या वनस्पतीचं हे कसं होणार? त्याची वनस्पतीची पण ही संस्कृतीच झाली. तर आपण जर नाही लागवड केली तर तुमच्या मुलांना कुठे खायला भेटणार? तर ही अशी लागवड केली पाहिजे. एक मार्केटला घ्यायला गेलो तर आपण ते 5 रुपयाने एक येतो, 4-5 रुपये असे लागतातच त्याला. त्याच्यापेक्षा एक 2-4 झाडं अशी लावून ठेवली तर खाता येणार नाही, एवढी झाडं होतील त्याची आणि फळं येतील. ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे काय आहे? जमिनीवर हे बुंधा असेल तर बुंध्यापासून तो असा शेंड्यापर्यंत ही फळं लागत असतात. मग त्याची साईज असते, काही गोल फणस असतो, काही असे लांबडे असतात, लांबडे फणस असतात. तर त्याच टाईपने घरे बसत असतात. ह्याला काही कापा जातीचे असतात, काही बरके असतात, अशा प्रकारची ही फळं असतात. तर मित्रांनो, असे हे साफ करत असतात आणि साफ केल्यानंतर ते निघत असतात. हे खरोखर अमृताचे साठे मला म्हणजे जाणवतात हे.
तर लागवड करा आणि तुमच्या घरचा फणस खाताना तुम्हाला एवढा आनंद होईल की तो गगनात मावेनासा असेल. तर मित्रांनो, हे फणस आम्ही तर खाणार आहोत, पण खाता खाता तुमची पण आठवण करणार आहे, कारण माझे तुम्ही ऑडियन्स आहात, तुम्ही माझे श्रोते आहात. तर थँक्यू व्हेरी मच एव्हरीबडी. गुड मॉर्निंग, हॅव अ नाईस डे, बाय बाय.